नमस्कार. उद्याचा महाराष्ट्र परिवर्तनाचा वाटसरू न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण विचार करणार आहोत तो म्हणजे भोर, राजगड, वेल्हा, मुळशी आणि पानशेत परिसर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने वास्तव्याने पावन झालेली भूमी. भोर, वेल्हा, राजगड, पानशेत, मुळशी आणि रायगड हा परिसर म्हणजे सह्याद्रीच्या डोंगर रांगा. कडेकपारी अत्यंत दुर्गम असं जंगल, डोंगरदऱ्यांनी वेढलेला हा परिसर आणि रायरेश्वराच्या चरणी छत्रपती शिवरायांनी आपल्या रक्ताचा अभिषेक घालून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. तोरण्यावरती हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधले आणि स्वराज्याची पहिली राजधानी राजगड निर्माण केली. लक्षात ठेवा, तोच परिसर इतिहासाच्या पाऊलखुणा आपल्याला पावला पावलावर दिसून येतात. लक्षात ठेवा, प्रत्येक गावात आपल्याला अशा इतिहासाच्या खुणा दिसून येतात. जुन्या काळच्या विहिरी, डोंगरांमध्ये पाऊलवाटांवरती खोदलेली पाण्याची टाकी, देवराया वगैरे, वीरगळ, सतीगळ वगैरे अशा खूप साऱ्या इतिहासाच्या प्राचीन मंदिरं आपल्याला या परिसरामध्ये दिसून येतात. आणि अत्यंत सुजलाम सुफलाम असा परिसर आहे हा. याच परिसरामध्ये महाराष्ट्रातली मोठी धरणं नीरा, देवधर, पाटघर, पानशेत, खडकवासला, वरसगाव, तिकडं मुळशी आहे, फार मोठी धरणं आहेत. आणि पुण्या आणि पिंपरी चिंचवड सारख्या भागाला जिथं 1.5-2 कोटी लोकसंख्या राहते, त्यांच्या पिण्याचा पाण्याचा आणि वापराच्या पाण्याचा सगळा भार ही धरणं उचलतात. हा परिसर उचलतो. लक्षात ठेवा. इतकंच काय तर निम्मा महाराष्ट्र, अर्धा महाराष्ट्र भिजवण्याचं काम हा परिसर करतो. एवढं प्रचंड वैभव, वारसा या परिसराला आहे. मात्र या परिसराची, ग्रामीण जनतेची, या भागाची जी परिस्थिती आहे ती काय फारशी सुधारलेली नाही. अर्थात त्याला काही राजकीय सुद्धा आपल्याला राजकीय उदासीनता दिसून आली गेल्या 50 वर्षामध्ये, आणि त्याच्यामुळे हा भागाचा विकास पाहिजे तसा झालेला नाही. मात्र पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पुण्या, पिंपरी चिंचवड आणि मुंबईला सुद्धा जवळचा, हवेशीर आणि ग्रामीण, ज्याला आपण लहेजा म्हणतो, असं ग्रामीण भागाचं दर्शन, डोंगरदऱ्या, जंगल, धरणांमधल्या ज्या सफरी येतात त्या, आणि राहण्यासाठी अत्यंत चांगल्या सुविधा, अत्यंत चांगले हॉटेल्स, रेस्टॉरंट, फार्म हाऊस आहेत, विला आहेत, इकडे तयार झालेले आहेत. त्यामुळं आता पुन्हा एकदा हा परिसर चर्चेमध्ये आलेला आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला सांगतो मी की पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये 1.5-2 कोटीची लोकसंख्या असलेला हा जो परिसर आहे, आणि भोर, राजगड, पानशेत आणि मुळशी या पट्ट्यामधली शेती याचा विचार करता लक्षात ठेवा, तुम्ही सांगतो की इकडच्या ज्या पट्ट्यामध्ये तो लोकांमध्ये शेतीविषयक उदासीनता दिसून येते, किंवा शेतीच्या खरेदी विक्रीचे व्यवहार फार मोठ्या प्रमाणामध्ये झालेले आहेत. मात्र इकडच्या लोकांसाठी शेती ही अगदी सुवर्ण संधी ज्याला मानता येईल ती खरं तर निर्माण झालेली आहे. कारण काय माहिती आहे का तुम्हाला सांगतो मी, की आता पुणे आणि पिंपरी चिंचवड सारख्या शहराला लागणारं अन्नधान्य, फळं, फुलं, भाज्या
हे जे फार मोठ्या प्रमाणामध्ये बाहेरून आवक केलं जातं, ते ह्या परिसरामध्ये तुम्ही उत्पादन घेऊ शकता, लक्षात ठेवा. शेतीबद्दल अशी उदासीनता निर्माण झाली, की आता जो तो काही शेतीमध्ये एकच सरसकट सर्रास अ, ऊसाचं पीक घेणं चालू केलेलं आहे, पण ते काही चांगलं नाही. ते वर्ष, 2 वर्ष, 3-3 वर्षांनी कधी तुम्हाला पैसे मिळणार, तोपर्यंत काय करायचा हा मोठा प्रश्न. ह्या परिसरातलं वास्तव फार भीषण आहे, लक्षात ठेवा. लोकांनी जमिनी विकल्या आणि शहरासारख्या ठिकाणी लोक राहायला आले, पुण्यासारख्या ठिकाणी, पिंपरी चिंचवड सारख्या ठिकाणी, आणि अगदी वन रूम किचन वगैरे किंवा 1 BHK मध्ये राहतात आणि उगाच एक 10-15 हजारावरती नोकरीमध्ये काम करतात. त्याच्यामुळे काय त्यांची काय प्रगती खुंटलेली तसं पाहायला गेलं तर. मात्र ज्यांच्याकडे शेती शिल्लक राहिलेली आहे, अशा लोकांनी उत्तम शेती करून, लक्षात ठेवा, तुमच्याकडे बारमाही पाणी आहे. तुमच्या धरणांचं पाणी बारमाही तुमच्या नद्या वाहत आहेत. लक्षात ठेवा, तुमच्याकडे शेती आहे. म्हणजे तुम्ही फार मोठ्या प्रमाणामध्ये बागायत क्षेत्र ह्या पट्ट्यामध्ये निर्माण होणं फार गरजेचं आहे. डोंज्यापासून तो वरसगाव आणि पानशेतचा वरचा जो पट्टा आहे तो. इकडं नसरापूरपासून वेल्ह्यापर्यंत. तिकडं बोरच्या दोन्ही बाजू आहेत. इकडं मुळशी, ताम्हिणी. आता तुम्हाला सांगतो, हे जे भूगाव भुकुम जो परिसर आहे, तो परिसर, त्या परिसराचं आता तिकडं सगळं एम-आय-डी-सी वगैरे आणि ते काय-काय झालेलं आहे. त्यामुळे तिकडच्या भागाचं पण हे झालंय. तुम्हाला एक सांगतो, लक्षात ठेवा, तुम्ही विचार करा या गोष्टीचा, की नसरापूर ते वेल्ह्यापर्यंत पुण्याच्या मार्केटचा भाजीपाला जातो. बोरमध्ये पुण्याच्या मार्केटचा भाजीपाला आणि फळं आहेत, लक्षात ठेवा. इकडे पानशेतला सुद्धा पुण्यातून भाजीपाला जातो आणि मुळशीच्या पार पौडगाव म्हणजे ताम्हिणी तिथपर्यंत पुण्यातून भाजीपाला जातो. हे चांगलं आहे का? तर हे अजिबात चांगलं नाही. हे अजिबात चांगलं नाही. तुमच्याकडं जमीन आहे, तुमच्याकडं पाणी आहे, तुमच्याकडं शुद्ध हवा आहे, तुमच्याकडं सेंद्रिय खतं, म्हणजे सेंद्रिय शेतीची ताकद तुमच्याकडे आहे. तुमच्याकडे गुरंढोरं पाळता येऊ शकतात. आज पुण्याला किती भाजीपाला तुम्ही कितीही तयार करा, कमीच पडतो. पुण्याला म्हणा, पिंपरी चिंचवडला म्हणा, लक्षात ठेवा. म्हणजे प्रत्येक घरातून, म्हणजे शेतकऱ्यांनी तर जागृत व्हायला पाहिजे होतं, की वर्षातून तुम्हाला हंगामी 4 पिकं घेऊन तुम्हाला भाजीपाला घेता यायला पाहिजे. आणि प्रत्येक घरातून, मी जास्त म्हणत नाही, 25 किलो जरी भाजी पुण्याला आली, प्रत्येक घरातून 25 किलो म्हणजे एक टोपली फक्त छोटीशी, एवढीशी टोपली आणली, तरी आज कुठलीही भाजी ही ₹100 किलोच्या कमी नाही, लक्षात ठेवा. बरं, तुम्हाला ती एकदम होलसेलमध्ये विकायची गरज नाही. तुम्ही कुठेही पुण्यामध्ये रस्त्याच्या कडेला येऊन 1 तासामध्ये विक्री होते, लक्षात ठेवा, भाजीची. आणि ₹100-150 किलोच्या आतमध्ये आता भाज्या नाही आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळं ग्रामीण जनतेने आता ह्या परिसरातल्या, तुमच्याकडं पाणी आहे, सगळं आहे. उन्हाळ्यामध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या शेतीला पाणी पुरवठा करू शकता. आंब्याच्या आमराई तयार करा. काय पेरूच्या बागा तयार करा. सफरचंद, सॉरी, ते कस्टर्ड ॲपल म्हणजे सीताफळाच्या बागा तयार करा. चिक्कूच्या बागा तयार करा. तुमच्या परिसराला पाण्याचं योगदान मिळालेलं आहे. त्याचा तुम्ही आत्ता वापर करून घ्या. तुम्हाला या इथून मागे करता नाही आल्या या गोष्टी. आता ज्यांच्या जमिनी शिल्लक राहिलेल्या आहेत, त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे. आणि प्रत्येकाच्या घरामध्ये 4, 5, 10 जनावरं दावणीला पाहिजेत. गुरं पाहिजेत, म्हशी पाहिजेत, गाया पाहिजेत, लक्षात ठेवा. बैलं पाहिजेत. कारण का त्यातून तुम्हाला शेती करता येईल. तुमच्या शेतीला सेंद्रिय खत मिळेल आणि तुम्ही रोज 50 लिटर दूध जर डेअरीला घातलं, तर ₹3000 होतात दुधाचे, लक्षात ठेवा. त्याच्यातले ₹1500 जर तुमचं खाद्य गेलं गुरांना, तरी तुमचे ₹1500 रोजचे ते शिल्लक राहणार आहेत. आणि तुम्ही भाजीपाला 25 किलो विकला, तर त्याचे 2500 म्हणजे ₹4000 तुमच्या घरामध्ये निव्वळ शेतीतून उत्पन्न रोजचं तयार होणार आहे, लक्षात ठेवा. रोज म्हणजे ₹1,20,000 तुमचे कुठे गेले नाहीत आणि तुम्ही खुशाल एकतर तुकड्याची शेतीच आता फायदेशीर आहे, लक्षात ठेवा. चालू काळामध्ये काही गरज नाहीये. तुम्ही 5-10 गुंठ्यात, 1-2 गुंठ्यात सुद्धा शेती करू शकता आणि त्याच्यामधून रोज 2-3 हजारची भाजीपाला पिकू शकता. एवढी कॅपॅसिटी तुमच्या शेतीची आहे, हे पण लक्षात ठेवा. मात्र तुम्ही ते विकून टाकून पुण्याला येऊ नका. पुण्यामध्ये धकाल वस्त्या झाल्यात पुण्याच्या. पुण्याला कंगालपणा आलाय. पुण्याच्या आजूबाजूची सगळं जे उपनगर आहेत, ती गर्दीने तुडुंब भरलेली आहेत. अत्यंत अशुद्ध हवा आहे. पुण्यामध्ये पाणी प्यायला नाही. शुद्ध पाणी तुम्हाला ₹10 चा कॉइन टाकून 20 लिटर किंवा 5 लिटर पाणी घ्यायला लागतं. म्हणजे पुण्याला आता तुम्हाला डायरेक्ट नळाचं पाणी पिता येत नाही.
मग तुम्ही पुण्यासारख्या ठिकाणी का राहता? तर ह्या परिसरातली जेवढी लोकं आहेत, त्यांनी पुन्हा एकदा गावाकडं प्रस्थान करायला पाहिजे, गावाकडं जायला पाहिजे आणि आपली शेती उत्तम शेती लक्षात ठेवा. मध्यम व्यवसाय आणि कनिष्ठ नोकरी हे पहिल्यापासून लिहून ठेवलेलं आहे. शेती ही उत्तमच आहे. फक्त आता तुम्ही विचारच करा ना, पुण्यासारख्या शहराला तुम्ही कितीही भाजीपाला आणला, तरी कमीच पडतोय. किती तुमच्या इकडं एक नंबर क्वालिटीचा तांदूळ आहे. तुम्ही गहू घेऊ शकता, हरभरे घेऊ शकता. लक्षात ठेवा. उडीद आहे, तुमच्याकडं तीळ आहे. तुम्ही पहिला ह्या लोकांच्या घरामध्ये ठेवायला जागा नव्हती लक्षात ठेवा. शेंगदाणे, मिरच्या, काय कडधान्य, भाजीपाला वगैरे हे लोकांच्या घरात ठेवायला म्हणजे पोत्याने माल असायचा आणि आता कुणाच्या घरामध्ये लोकं पुण्यातून घेऊन जातात. आज अप-डाऊन करणारे लोकं पुण्यातून दुधाची पिशवी गावाला घेऊन जातात. हे दुर्दैव म्हणायला नको का? म्हणजे हे दुर्दैव आहे लक्षात ठेवा. त्यामुळे प्रत्येक तुम्हाला बोर, राजगड, वेल्हा, पानशेत आणि मुळशी परिसराचा जर विकास करायचा असेल, तर तुम्हाला पुन्हा एकदा शेतीमध्ये लक्ष घालायला पाहिजे. बरं शेतीमध्ये जर तुम्ही बारमाही लक्ष घातलं, तर तुमचा परिसर हा कायम हिरवागार राहील आणि तुमच्याकडं पर्यटक येतील. तुम्ही महोत्सव भरू शकता. म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी, म्हणजे इकडे वेल्ह्याच्या ठिकाणी म्हणा, इकडं पानशेतला म्हणा, तिकडं मुळशीला आहे, इकडं बोरला आहे. तांदूळ महोत्सव करा. पालेभाज्यांचे 15-15 दिवसाचे ते महोत्सव करा, की जिथं लोकांना ज्या खेडेगावातल्या पालेभाज्या आहेत आणि पालेभाज्या ह्या अत्यंत औषधी असतात. पावसाळ्यातल्या पालेभाज्या असतात, जंगली पालेभाज्या असतात ते. तर या लोकांनी जंगल नष्ट केले लक्षात ठेवा. पण मात्र आताचा काळ चांगला आलेला आहे, की पर्यटक पुण्या आणि पिंपरी चिंचवडला लोकसंख्या वाढल्यामुळे आणि मुंबईचं सुद्धा पर्यावरण, वातावरण, हवा अशुद्ध असल्यामुळे या लोकांचा कल आता ग्रामीण भागाकडे 1-2 दिवसाच्या, 8 दिवसाच्या सुट्ट्या घालवण्यासाठीचा वाढलेला आहे. आणि त्यातल्या त्यात तुम्हाला सांगतो मी, जमेची बाजू तुम्हाला सांगतोय मी. एक तर हा छत्रपती शिवरायाच्या वास्तव्याने, पदस्पर्शाने पावन झालेला परिसर आहे आणि हा परिसर अजून तरी शुद्ध हवेचा आहे. इकडच्या जो भाग आहे, हा अत्यंत निसर्ग संपन्नतेने वेढलेला आहे. डोंगरदऱ्या, कडी, कपारी आहे. तिकडं मंदिरं आहेत लक्षात ठेवा गावागावात जुन्या काळातली. आणि पर्यटनासाठी हा परिसर अत्यंत सुंदर आहे, अत्यंत चांगला आहे, शांत आहे, निर्मळ आहे आणि ह्या परिसराला जर पर्यटकांना आणखी आकर्षून घ्यायचं असेल, तर मात्र पुन्हा एकदा प्रत्येक घरातल्या, प्रत्येक गावातल्या गावाने पुन्हा एकदा शेती बारमाही कशी करता येईल आणि शेतीतून तुम्हाला सांगतो मी, की रोज प्रत्येक घराला 4-5 हजार, 3,000, 4-5 हजार रुपये कसे मिळतील, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पुणं फार लांब नाही. पुण्याच्या सीमा तुम्हाला लागून आहेत लक्षात ठेवा. म्हणजे पुणं आणि तुम्ही एकच झालेलं आहे आता. 20-25 किलोमीटर अंतर तुमच्या गावापासून पुण्याचं आहे. 30-40 किलोमीटरच्या पेक्षा काही जास्त अंतर नाहीये. आणि 1 दिवसामध्ये तुम्ही कुठल्याही नांदेड ह्या खडकवासल्यामध्ये येऊन तुम्ही जर दोनच्या खानापूरसारख्या ठिकाणी जर तुम्ही आला इकडनं पाचशीवरून, तरी तुमचे 20-30 किलो भाजी सहज खपू शकते. प्रत्येक घरातल्या माणसाने जर 20-25 किलो पालेभाज्या जर इकडे आणल्या किंवा आणि 50 लिटर दूध प्रत्येक घरातून जर निर्माण झालं, तयार झालं, अ, तर मात्र परिसर हा महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये एक नंबर होऊ शकतो लक्षात ठेवा. तुम्हाला काय कमी आहे? तुम्हाला मुबलक पाणी आहे. लक्षात ठेवा. पाणी मिळत नाहीये. ह्या विदर्भ, मराठवाड्याला पाणी नाहीये. तुमच्याकडे प्रचंड पाण्याचा साठा आहे लक्षात ठेवा. तुमच्याकडे शेती आहे आणि डोंगर उताराची शेती ही बागायत क्षेत्राखाली आणायला पाहिजे. ते सुद्धा काम मी सांगतो तुम्हाला, की मी हिमाचलला वगैरे गेलो होतो आणि तिकडं नेपाळला गेलो होतो. इकडं केरळ एक तुम्हाला सांगतो असंच ठिकाण आहे, की तिकडे तुम्हाला सपाट जमिनीवरती शेती सपाट जमीनच नाहीये. सगळी शेती ही डोंगराची 5 फूट रुंद आणि 25-30 फूट लांब अशी जागा आहे आणि तसे डोंगर आपल्याकडे नाहीयेत. आपल्यापेक्षा ते डोंगर हे एकदम उभे आहेत लक्षात ठेवा. आणि जिथं त्यांना शेती करता येत नाहीत, अशा अडचणीच्या ठिकाणी त्यांनी त्यांची घरं बांधलेली आहेत आणि त्यांची घरं ही डोंगराच्या एकदम टोकावरती, शिखरावरती असतात लक्षात ठेवा. आणि जिथं-जिथं सपाट जागा मिळेल
त्या ठिकाणी त्यांनी शेती केलेली आहे. त्यामुळे ह्या परिसराचं वैभव जे आहे ना, हे ह्या शेतीमधील आपल्याला लक्षात ठेवा. त्यांनी शेती करायला पाहिजे. शेतमालाला चांगली किंमत मिळते लक्षात ठेवा. तुमच्या परिसराचा तांदूळ हा अ, स ब संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये प्रसिद्ध आहे. तर तुम्ही सेंद्रिय शेतीवरती लक्ष केंद्रित करून आणि दळणवळणाची साधनं तुम्हाला आता इतकी झालेली आहेत, की बेफाम झालेली आहेत. तुम्ही 1 तासामध्ये तुम्ही पुण्यात येताय कुठल्या का ह्या तिन्ही तालुक्यांच्या कोपऱ्यातून. त्यामुळं ह्या भागाचा जर विकास करायचा असेल आणि इथून जर सं संपन्नतेचं, समृद्धीचं वारं व्हायचं असेल, तर शेती आणि शेतीला जोड व्यवसाय, दुग्ध व्यवसाय आणि ह्या सगळ्याला पूरक व्यवसाय जर कुठला असेल, तर पर्यटन क्षेत्र ह्या भागातलं हे आता विकसित व्हायला लागले, विकास व्हायला लागलेला आहे. इकडं आता पर्यटकांचं लक्ष वळलेलं आहे. पर्यटकांना इकडचा भाग आवडायला लागलेला आहे. गेल्या 2 वर्षामध्ये जर विचार केला तुम्ही, तर पर्यटकांची भोर, राजगड, पानशेत, मुळशी या परिसराला भेट देण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे ह्या संधीचं सोनं करून घ्या. शेती उत्तम करा, पशुधन वाढवा आणि तुमचा स्वतःचा विकास करून घ्या. तर हे ह्या परिसराच्या दृष्टिकोनातून फार फायद्याचं ठरणार आहे.